नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड, लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघूया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबई मतदार यादीत धक्कादायक गौडबंगाल, 11 लाखांहून अधिक नावांची डुप्लिकेशन। जवळपास 11% मतदारांची नावे वारंवार, अंतिम यादी 10 डिसेंबरला। नितीन गिलबिले खून प्रकरणी ट्विस्ट, माजी नगरसेवक किसन तापकीर संशयित, तिघे अटकेत, राजकीय खळबळ। पुण्यातील निलंबित PSI प्रमोद चिंतामणींचा गंडा, पैसे दुप्पट करतो म्हणून 7 जणांना 93 लाखांचा चुना। उत्तन विरार सागरी सेतूला मंजुरी, 58,754 कोटी। 59 मिनिटात मुंबई विरार, देशातील सर्वात लांब सेतूचे पहिले पाऊल। कल्याण काँग्रेसला धक्का, अध्यक्ष सचिन पोटेसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। वसई विरारमध्ये यशस्वी रेबीज मुक्त मोहीम, 6000हून अधिक भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस, नागरिकांच्या QR कोड मदतीने धोका कमी। नाथाभाऊ आणि गिरीश काका यांच्यात मी पूर्णपणे सँडविच झाले, खडसे महाजन भांडणात केंद्रीय मंत्री अडकल्या। नाव फोटोचा बेकायदा वापर थांबवा, व्यक्तित्व अधिकारांवर बंदी घालण्याची मागणी, शिल्पा शेट्टी बॉम्बे हायकोर्टात म्हणाल्या। कॅबिनेटची मोठी मंजुरी, गुजरात महाराष्ट्रात 2781 कोटींच्या 2 रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील। फडणवीसांचा संविधान दिनी संदेश, संविधानाने प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार दिला। MBA वर टीका, म्हणाले घरात बसून राजकारण नाही चालत। तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया। नमस्कार।